श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांची स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. महिलांनो, आपण देवाची पूजा रोज करतो, देवपूजा करतो, पण देवपूजा करताना आपल्याकडून नकळतपणे काही चुका वारंवार होत असतील तर त्या चुकीची मग शिक्षा आपल्याला भोगावीच लागते. आपण कुठेतरी त्या चुका केल्यामुळे काहीतरी वाईट गोष्टी आपल्यामुळे घडत असतात. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज त्या काही गोष्टी सांगणार आहे की पूजा करताना बऱ्याचशा महिलांकडून या चुका होत असतात आणि तर त्याच्यामुळे आपल्याला त्या पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. बरेचसे लोक बघा, प्रत्येक घरामध्ये दिवस रात्र आपण सकाळी देवांची पूजा करत असतो, संध्याकाळी देवांसाठी आरती करत असतो, म्हणजे बऱ्याचदा पुष्कळ असं दान धर्म करतो, त्यानंतर धार्मिक विधी ज्या आहेत त्याही करतो, पूजा अर्चा करूनही त्यांच्या कधी कधी काय होतं ना, समस्या जीवनातून दूर होण्याचं नावच घेत नाही. आणि असं अनेकदा लोक म्हणतात की मी एवढं करते, मी तेवढं करते, एवढ्या सगळ्या पूजा करते आणि एवढ्या सगळ्या पूजा करूनही माझ्या इच्छा का पूर्ण होत नाही, हा त्यांच्या मनामध्ये वारंवार प्रश्न येतो. तर देव अशा व्यक्तींची साधना का स्वीकारत नाही आणि त्यांनी केलेल्या पूजा पाठचा योग्य फळ त्यांना का मिळत नाही. तर असा विचार त्या प्रत्येक मनुष्याच्या मनात येतो की जो खूप पूजा करूनही त्याला आपलं फळ मिळत नाही. तर याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. उपासनेचे सुद्धा काही नियम असतात. आपण जी काही गोष्ट करतो तर ती नियमानेच झाली पाहिजे. जर तुमची काही इच्छा असेल तर मला हे करण्यासाठी पूजेचं फळ मला मिळालं पाहिजे, तर पूजा करताना तुम्हाला नेहमी काहीतरी नियम पाळले गेले पाहिजेत, तरच त्या पूजेचं पूर्ण पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळतं. आता पूजा करताना नेहमी बघा, तुम्ही पिवळे किंवा पांढरे स्वच्छ धुतलेले कपडे घातले गेले पाहिजे. पण शक्यतो कोणत्याही कलरचे कपडे घाला, पण शक्यतो काळ्या रंगाचे कपडे वापरू नका आणि स्वच्छ धुतलेले कपडेच घालत जा. मळकटलेले कपडे वगैरे पूजा करताना घालत नका जाऊ, कारण की खूप बोटावर इतक्या म्हणजे पूजा आहेत का त्या कपड्यांना काळे वस्त्र चालतात. जसं काल भैरवनाथांची पूजा करतो तर त्यांच्या पण ज्या काही 1-2च पूजा आहेत का त्याच्यामध्ये फक्त काळे वस्त्र चालतात. बाकी इतर कुठल्याही पूजांमध्ये काळं वस्त्र जे आहे ते घालून पूजा केलेली चालत नाही. त्याबरोबरच बघा, पूजेची जी योग्य वेळ आहे ती आहे ब्रह्ममुहूर्त, पण म्हणजे साधारणतः 3 ते 5 ही जी वेळ आहे ती पहाटेची चांगली वेळ मानली जाते. पण आजकाल एवढं बरेच सगळे लोक नाही करू शकत ह्या टायमिंगमध्ये. तर मग पूजा ही तुम्ही 8 ते 9च्या आत किंवा 9:30च्या आत ती तुम्ही देवपूजा ही केलीच गेली पाहिजे. नाही तर 12 वाजले ना 11 वाजले ह्या टायमिंगला पूजा करू नका. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशा कुठल्या चुका आहे की ज्यामुळे आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही, तर कुठल्या चुका आपल्याकडून होतात. तर त्यातीलच एक गोष्ट म्हणजे बेडरूममध्ये देवघर कधी पण असू नये. जरी असलं तरी त्याला पार्टिशन असलं पाहिजे. बेडरूममध्ये बघा, जिथं तुम्ही झोपत वगैरे असता किंवा बेड असतो शक्यतो बेडरूममध्ये, तर जिथं आपण झोपतो तर त्या बेडरूममध्ये कधीही देवघर नसावं. बघा, अशा बऱ्याचशा लोकांचं एकच रूम असतं, एकच खोलीचं घर असतं. मग त्यांनी काय करावं बघा, जरी एकाच रूमचं जरी घर असेल तर ते व्यवस्थित अरेंज केलेलं असेल तर देव्हारा आहे तो अगदी जवळ बेडच्या नसावा. म्हणजे आपण झोपतोय आणि देवांच्या दिशेला पाय जात असेल तर तसं करू नका. जर एकच रूम जरी घर असलं तर पण काही काही घर इतके छान सुटसुटीत असतात की देव्हारा पण त्यांचा अगदी इतका छान असतो की एक रूमचं जरी असलं तरी त्याच्यामध्ये देव्हारा खूप सुंदर ठेवलेला असतो. अगदी कौतुकाने पाहावं असं वाटतं, इतकं व्यवस्थित असतं. त्याच्यामुळे तुम्ही दिशा वगैरे सगळं बघून मग देवघराची अरेंजमेंट करा. सगळ्या गोष्टी शक्य असतात. किंवा तुमचं घर भाड्याचं असू द्या किंवा स्वतःचं असू द्या, हे नियम सगळ्यांनाच लागू आहेत. फक्त बेडरूममध्ये शक्यतो देवघर नसावं. देवघर हे आपल्या घरातलं सगळ्यात पवित्र स्थान असतं आणि देवांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं म्हणून आपण बरेचसे उपाय करत असतो. देवाची सकाळ संध्याकाळ पूजा करत असतो. मग जिथे तुमचं देवघर आहे मग त्या जागेची स्वच्छताही आपण घेतलीच पाहिजे, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवांचा वास असतो. जिथे घाणेरडापणा असतो तिथं अलक्ष्मी नांदते. म्हणून देवघर कधी पण धुळीनं माखलेलं नसावं, त्यांच्याजवळ जाळजळमाट झालेलं सुद्धा नसावं. कधी कधी बघा, देवारातले देव पण इतके काळे पडलेले असतात की त्यांच्याकडे बघावंसं सुद्धा वाटत नाही. छोटं देवघर तुमचं म्हणजे छोटं घर आहे, छोटंसं देवघर आहे, तरी पण देव इतके सुंदर
म्हणजे सुटसुटीचा छान असलं पाहिजे. ते जे देव आहेत ना, ते अगदी प्रसन्न, त्या देवाकडे बघून प्रसन्न वाटलं पाहिजे. ते देव स्वतः प्रसन्न असले पाहिजे, असं काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. बघा, घरातली स्वच्छता तुम्ही दिवसाआड करा, पण बाकीचं इतर कामं तुम्ही कधी पण करा, पण देवघर जे आहे ना, ते रोजचे रोज स्वच्छ झालंच पाहिजे. आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये मीठ आणि गोमूत्र टाकून तुम्ही फरशी रोज स्वच्छ करत जा. देवघरसुद्धा गोमूत्र टाकूनच त्या पाण्यामध्ये तुम्ही स्वच्छ करत जा. देवांचं आसन, देवांचे वस्त्र जे आहे ते वेगळे असले पाहिजे किंवा कोणतेही मळकटलेले कपडे नसावे. देवघरसुद्धा स्वच्छ आपण ज्या कपड्याने करतो ते सुद्धा एक सेपरेट असावं. आणि देवांचे खाली जे आपण आसन टाकतो तर ते सुद्धा स्वच्छ असावं. रोजच्या रोज ते धुतलं गेलेले पाहिजे. अशा प्रकारचे देवांचं वस्त्र वेगळे असले पाहिजे. जेव्हा आपण देवपूजा करायला बसतो ना, तर महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, तर महिलांनी पण आपल्याला सगळ्यात अगोदर देवपूजा करण्याच्या आधी आपल्या कपाळी हळद कुंकू लावायचं आहे. आणि पुरुषांनी सुद्धा आपल्या कपाळी अष्टगंध वगैरे लावा. त्याच्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे. आणि महिलांचं बघा कसं असतं, ज्यावेळेस टाईम मिळतो ना त्यावेळेस त्या पूजा करतात. म्हणजे घरातलं जर पुरुष जर म्हणजे देव स्वच्छ नसेल करत, देवांना आंघोळ नसेल करत, तर ते काम महिलेला करावं लागतं. पण महिलांचं कसं असतं, ज्यावेळेस त्यांना वेळ भेटतो, सगळे काम आवरून जातात, मग त्या देवांकडे लक्ष करतात. असं काही करू नका. त्याच्यामुळे सकाळी लवकरात लवकर तुम्ही सुचिरभूत होऊन देवांची पूजा अगोदर करत जा. आणि कारण की देवपूजा ही सकाळी व्यवस्थित झालीच पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला टाईम भेटतो त्यावेळेस आपण देवपूजा करायची. मग असं नाही, मग देवाला पण मग काय असतं, देवाला सुद्धा ज्यावेळेस तुमच्यासाठी टाईम भेटतो ना, मग देवसुद्धा त्या गोष्टी तसंच पूर्ण करत असतो. त्याच्यामुळे अगोदर देवांसाठी टाईम द्या. जे लोक बघा म्हणजे ज्या ब्रह्ममुहूर्तावर सहसा देवांना आंघोळ घालतात किंवा ब्रह्ममुहूर्तावर ते देवपूजा करतात किंवा साधारणतः 9च्या आत ते पूजा करतात, तर त्यांना अतिशय याचे उत्तम परिणाम पाहायला भेटलेले आहे आणि खूप लवकर ह्या गोष्टींचा परिणाम अनुभवायला मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे देवपूजा करताना सगळ्यात अगोदर तुम्ही दिवा अगरबत्ती लावायची आणि त्याच्यानंतर देवांची पूजा जी आहे ती करायला सुरुवात करा. कारण काय असतं, कोणतीही पूजा आपण ज्यावेळेस करतो तर ती देवाच्या साक्षीने करत असतो आणि अग्निदेवता हे त्याचे साक्षी असतात. त्याच्यामुळे दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे. दिवा आपण जेव्हा लावतो तर त्याच्या खाली आसन पाहिजे. म्हणजे एखादी छोटीशी वाटी घ्या, ताटली घ्या, एखादं छोटंसं आता स्टँड पण भेटतात मार्केटमध्ये, तर ते घ्या, ते ठेवून मग त्याच्यावर अष्टकमळ काढा, तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा, एखादं छोटंसं कापड ठेवा. फक्त डायरेक्ट दिवा तसाच ठेवत नका जाऊ. आणि जर अष्टकमळ वगैरे तांदळाने तुम्ही जर काढलं तर त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ असे बनवलेले सुद्धा आहेत का दिवा कसा ठेवायचा, तर ते तुम्ही बघा आणि त्यानुसार दिवा ठेवायचा आहे. म्हणजे काहीतरी आसन वगैरे तुम्हाला ठेवायचंच आहे, हळदी कुंकूसुद्धा व्हायचं आहे. डायरेक्ट दिवा खाली नाही ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, सकाळ संध्याकाळ गाईचा तुपाचा दिवा लावलाच गेला पाहिजे. तुम्ही शक्यतो तिळाच्या तेलाचा दिवासुद्धा लावू शकता. संध्याकाळी तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावा. तुळशीसमोर पण दिवा लावत जा, सकाळ संध्याकाळ लावा. तुळशीसमोर सुद्धा तुम्हाला मंगळवार शुक्रवार हे 2 दिवस आहे, या 2 दिवशी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावत जा. बघा, तुळशी माता ही लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीची पूजा केली ना, आपल्या आयुष्यात कसली ना कसली कमी राहत नाही. त्यामुळे तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे. आणि दिवा नेहमी स्वच्छ असलाच पाहिजे. तो घाणेरदार तेलकट वगैरे नकोय. तो वेळोवेळी स्वच्छ झाला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आधी दिवा अगरबत्ती लावायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे देव आहे ते स्वच्छ करायचे आहे, देवांची आंघोळ घालायची आहे, देवांना हळदी कुंकू लावायचं आहे, फुलं वगैरे अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची की दररोज देवाला काहीतरी नैवेद्य आपल्या देवघरामध्ये जो स्वयंपाक करतो तो तुम्ही दाखवू शकता. जर नाही जमलं, तुमचं जर आंघोळीच्या अगोदर स्वयंपाक झाला असेल, तर अगदी साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. रोज छोट्याशा तांब्यात पाणी भरून सुद्धा ठेवू शकता. साखर ठेवू शकता किंवा खडीसाखर, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा ठेवू शकता. म्हणजे असं नाही की रोज तुम्हाला पक्वानाचा नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. दूध, साखर, खडीसाखर हे सुद्धा तुम्ही देवांना दाखवू शकता. त्यानंतर पूजा करत असताना एक छोटीशी रांगोळी बघा, ती तुम्हाला काढायची आहे. आणि आजकाल आहे ना, जर रांगोळी जर काढायला नसेल जमत ना, तर आजकाल मार्केटमध्ये छोटेसे ते असे साचे भेटतात,
तर त्याने सुद्धा रांगोळी काढली तरी चालेल, पांढऱ्या रांगोळीने काढली तरी चालेल. रोजच कलर भरत नाही बसत आपण, तर मग त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे. फक्त पांढरी रांगोळी ठेवू नका तुम्ही आणि हळद कुंकू त्यावर वाहत जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये रोज कापूर जाळलाच गेला पाहिजे. त्याच्यामध्ये 2 लवंग टाका. फारच तुम्हाला निगेटिव्हिटी फार दूर करायची असेल तर 2 लवंग टाकून तुम्ही कापूर जाळत टाका. देवपूजा करताना फार राग चिडचिड करून बिलकुल बोलायचं नाही. कुणावर तरी काहीतरी आपण राग करतो आणि एका साईडला पूजा करतोय, मग ते सगळा जो राग असतो ना तो देवांवर निघतो आणि मग देव पण त्यांचा राग आपल्याला दाखवतात. म्हणून लक्षात ठेवा, देवपूजा करताना बाकी इतरांचं काय चाललंय त्याच्याकडे अजिबात बिलकुल लक्ष द्यायचं नाही आणि जास्त बोलायचं पण नाही आहे. उगाच करायची म्हणून देवपूजा करायची, मनामध्ये अतिशय राग ठेवायचा असं काही करायचं नाही आहे. आणि त्या देवांची आंघोळ घालायची, असं फक्त घालायची म्हणून घालायची असं नाही करायचं. आणि इतरांवर मनामध्ये असं काहीतरी बोलत राहायचं, टीका करत राहायच्या. मग ह्या ज्या काही गोष्टी आहे मग ह्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. कारण की तुम्ही जर ह्या काही गोष्टी पाळल्या तरच तुम्हाला तुमच्या रोजच्या देवपूजेचं फळ मिळेल. आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असलाच पाहिजे. दक्षिणावर्ती शंखाची घरामध्ये रोज पूजा झालीच पाहिजे. जर तुमचं देवपूजा करताना लक्ष तुमचं दुर्लक्ष होत असेल तर घरामध्ये काही मंत्र लावा किंवा नामस्मरण करा. कोणत्याही देवाचा एखादा मंत्र मनातल्या मनात म्हणा आणि मग पूजा करा. बघा, देवाला आहे ना अगदी आपली साधी भोळ्या भाबड्या मनाने आपण जी पूजा करतो ना ते अगदी महत्त्वाचं आहे. उगाच मनामध्ये काहीतरी रागद्वेष करायचा, राग करायचा आणि देवपूजा करायची, मग कधीही ती पूजा आहे ना फळाला जात नाही. देवघरामध्ये तुटलेले फुटलेले जे काही देव आहे ते कधीही नसावे किंवा जळालेले फोटो फ्रेम नसावेत. बघा, हे जे सगळं आहे ना ते नकारात्मकता साचून ठेवत असतं देवघरामध्ये. आणि त्याच्यामुळे बघा तुम्हाला कायम असं सकारात्मक जी ऊर्जा आहे, तुम्ही जी पूजा करता तर ती कधीही निर्माण होत नाही, मनशांती मिळत नाही. त्याच्यामुळे भंग पावलेले देव, तुटलेले वगैरे जे आहे ते विसर्जित करून तुम्ही पुन्हा देवांची स्थापना करा. असे जे देव आहे खंडित पडलेले त्यांची पूजा करू नका. आणि हे जे काही नियम आहे हे पाळलेच गेले पाहिजे. तरच मग तुम्हाला देवपूजेचे संपूर्ण फळ मिळेल. आणि या काही चुका आहेत त्या आपल्याकडून होऊन जातात, नकळत होऊन जातात, तर त्या चुका होऊ देऊ नका आणि त्या टाळत जा त्या पूजा. म्हणजे तुम्हाला आहे ना देवपूजेचं संपूर्ण फळ मिळेल. अतिशय ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.